आपल्याला सराव संच 40 बघायचा आहे। यामध्ये आपल्याकडे 4 प्रश्न आहे। त्यामध्ये आपण पहिला प्रश्न घेऊया। रेषा L काढा, रेषा बाहेर कोठेही P बिंदू घ्या, गुण्याच्या मदतीने रेषा PQ ही रेषा L ला लंब रेषा काढा। इथे आपल्याला एक रेषा काढायची आहे। या रेषेला आपल्याला नाव द्यायचं आहे रेषा L। त्यानंतर काय सांगितलेलं आहे की आपल्याला काय काढायचं आहे, कुठेही P बिंदू घ्यायचा आहे। मग आपण समजा इथे P बिंदू घेतला, इथे या P बिंदू मधून आपल्याला रेषा L ला काय करायचे, लंब दुभाजक दुसरी रेषा काढायची आहे। गुण्याचा उपयोग आपल्याला इथे करायचा आहे। आता आपण काय करणार आहे तर या बिंदू P वर आपल्याला गुण्याचं हे टोक ठेवायचं आहे। अशा पद्धतीने बरोबर इथे ठेवल्यानंतर आपण काय करणार आहोत की हे टोक आपले इथे जुळलं पाहिजे, म्हणून आपण ही रेषा वरती घेऊया। आता खालची जी रेषा आहे म्हणजे खालचे जे दोन टोक आहेत ते आपल्या सरळ रेषेवरती आले पाहिजेत। अशा पद्धतीने आपण त्याची रचना केलेली आहे। त्यानंतर बिंदू P, आता दुसरा बिंदू आपल्याला या रेषेवर मिळणार आहे। याला आपण नाव इथे सांगितलेलं नाही, कुठलेही नाव आपण देऊ शकतो। इथे Q नाव दिलं। आता हे दोन बिंदू आपल्याला सरळ रेषेमध्ये जोडायचे आहे। आता इथे जो कोन मिळाला आहे तो 90 अंशाचा मिळाला आहे, म्हणजेच इथे रेषा PQ लंब दुभाजक रेषा L आपल्याला मिळालेली आहे। त्यानंतर आता आपल्याला दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न सारख्याच पद्धतीने आहेत। चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला फक्त काय सांगितले आहे तर XY रेषेवर R बिंदू घ्यायचा आहे। पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला बाहेर एक बिंदू काढला आणि त्यामधून रेषेवर आपण लंब दुभाजक काढून घेतलेला आहे। इथे आपल्याला सरळ रेषा काढायची आहे, तिला नाव द्यायचं आहे XY। त्यानंतर त्याच रेषेवर आपल्याला कुठेही R बिंदू घ्यायचा आहे। अशी रेषा काढल्यानंतर या रेषेवर तुम्ही कुठेही R बिंदू घेऊ शकता। इथे जर समजा तुम्ही R बिंदू घेतला, त्यानंतर गुण्याचाच उपयोग करून म्हणजे याच पद्धतीने तुम्हाला ती आकृती काढायची। इथे समजा तुम्ही R बिंदू घेतला तर गुण्याचा टोक तुम्हाला काटकोन करणारा टोक R बिंदूवर ठेवायचा आहे आणि सरळ जिथे तुम्हाला तो टोक मिळते आहेत नवीन, तिथे तुम्हाला एक नवीन बिंदू काढायचा आहे आणि R बिंदू आणि मिळालेला नवीन बिंदू यांना सरळ एक रेषा जोडून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला 90 अंशाचा कोन मिळेल। अशाच प्रकारची ती आकृती आपल्याला मिळणार आहे। आपण आता तिसऱ्या उदाहरणाकडे वळूया। इथे आपल्याला एक माप दिलेला आहे बघा, 5.5 सेंटीमीटर लांबीची एक रेख AB काढून घ्यायची आहे। इथे आपण मनाने कुठलंही अंतर घेतलेलं होतं। आता आपल्याला 5.5 सेंटीमीटरची इथे लाईन काढून घ्यायची आहे। त्यानंतर तिला नाव द्यायचं आहे रेषा AB आणि तो कंपास व पट्टीच्या सहाय्याने दुभागायचा आहे, म्हणजेच आपल्याला लंब दुभाजक काढायचा आहे। मग तुम्ही खालच्या साईडला काढू शकता किंवा वरच्या साईडला सुद्धा काढू शकता। 5.5 सेंटीमीटरची तुम्हाला रेषा काढून घ्यायची आहे। ही बरोबर आपली रेषा 5.5 ची झालेली आहे। ही रेषा आपण थोडीशी वाढवून घेऊया। रेषेला नाव द्यायचं आहे रेषा AB। आता काय करायचं, आपल्याला कंपास पेटीच्या सहाय्याने कोन दुभागायचा आहे। आता कोन दुभागताना आपल्याला काय करायचंय की रेषा AB आपण काढलेली आहे, या रेषेवरती आपल्याला काय करायचंय की कुठेही दोन नवीन बिंदू घ्यायचे आहेत। समजा आपण इथे मध्यभागी एखादा बिंदू जर घेतला तर इथे आपल्याला नवीन बिंदू दोन बिंदू घ्यायचे। समजा इथे मी घेतला R आणि इथे घेतला S। आता आपल्याला कंपासच्या सहाय्याने ही आकृती पूर्ण करायची आहे। तर आपण जे नवीन बिंदू घेतलेले आहेत R S, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे। समजा तुम्ही एवढं अंतर घेऊ शकता किंवा एवढं अंतर सुद्धा घेऊ शकता। कंपास पेटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तेवढं अंतर घेऊन बरोबर कोन दुभागायचा आहे। आता बघा, एवढं आपलं अंतर आहे, यापेक्षा आपण काय करणार आहोत तर निम्म्यापेक्षा अंतर, समजा इतकं अंतर जर घेतलं तर पहिला पॉइंट आपल्याला R वर ठेवायचा आहे आणि R वर ठेवल्यानंतर आपल्याला कोन अशा पद्धतीने एका साईडला काय करायचं आहे, दुभागून घ्यायचं आहे। हेच अंतर तुम्हाला कायम ठेवून आता नवीन जो बिंदू आहे आपला S, त्या बिंदूवरती ठेवायचा आहे आणि कोन दुभागून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता आपल्याकडे इथे हे दोन कोन जिथे एकमेकांना दुभागले तिथे आपण काय करूया तर इथे सांगितले आपल्याला AB रेषा काढून कुठलाही पॉइंट आपल्याला द्यायचा आहे। समजा इथे मी दिला X
आता काय करायचंय तर बरोबर आपल्याला रेषा काढून घ्यायची आहेत की जेणेकरून आपल्याला काटकोन मिळेल. आपण हा जो पॉइंट दिला होता बरोबर त्याच पॉइंटवरती आपली रेषा जुळत आहे. अशा पद्धतीने खालीही काढू शकता. आता हा जो कोन तयार झालेला आहे हा आहे आपला 90 अंशाचा. याला नाव दिलं होतं आपण एक्स, म्हणजेच काय तर याला जर नाव दिलं वाय, म्हणजेच नवीन रेषा आपल्याकडे तयार झाली, रेषा एक्स वाय. मग आपण म्हणू शकतो की रेषा एक्स वाय लंबदुभाजक. कुठली रेषा होती? रेषा ए बी. तुम्ही रेषेला असं सुद्धा चिन्ह काढू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला दुसरा प्रश्न याच पद्धतीने सोडवायचा आहे.